काय माझी वाणी वाणीला संतासे रंजून चित्तासे आपल्या नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती होताना सोपान देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जनने देवांचे मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या गेली नवे जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घरी लोटांगण महाद्वारी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आपण महान भगवत भक्त विश्ववंद्य संत सम्राट महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा महत्वाचा पाच चरणाचा भंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की जगद्गुरु श्री संत तुकोबाराय या अभंगाद्वारा प्रतिज्ञा की देवा मी जन्म घेईल जन्म जर स्वभावाचा महाराज 18 प्रयत्न जन्म करता का करताय जगद्गुरु तुकोबारायांना मिळाला जन्म करायचं काय साध्य महाराज नंतर परमात्मा या माध्यमातून मला तुझे चरण सेवा साध्य करायचे त्याकरता जगद्गुरु तुकोबारायांनी साधन कोणतं वापरलं पहिला प्रकार हरिनाम कीर्तन दुसरा प्रकार संतांचं भजन तिसरा प्रकार तो महाद्वारा लोटांगण त्याचा परिणाम महाराज म्हणतात माझं जीवन आनंदा मिळेल सुख दुःखाचा कुठला विचार करणार नाही या देहामध्ये राहून विदेश स्थितीचा जो भोगेल त्याचा परिणाम परमात्मा माझ्याकडे न सांगताना काम करेल आणि एवढ्या करता जगद्गुरु तुकोबाराय या भंगातून प्रतिज्ञा करतायत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंक प्रजे ऋषी मौली ज्ञानोबाराय आदिशक्ती मुक्ताबाई भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र या बोधेनगर मध्ये आदित्यनगर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या परिचित असणारे कैलासवासी हरिभक्त सुखदेव आपला श्रावण सुखदेव लोखंडे आणि यांच्या वर्षी निमित्ताने या परिवारातर्फे सौ उषाताई श्रावण लोखंडे त्यांचे सुपुत्र दोन स्वप्नील श्रावण लोखंडे आणि ज्ञानेश्वर भाऊ श्रावण लोखंडे आणि त्यांच्या एक भगिनी रुपालीबाई मोहनदास ढाके हा संपूर्ण लोखंडे परिवार यांच्यातर्फे आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन आहे सुंदर असं वातावरण पण सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं आमच्या हरिभक्त सुभाषदादा भिंगाडे भुसावळकर पण या ठिकाणी दर्शन मला त्याचे महत्वाचं भिडलं पंढरपूरची वारी समाप्त म्हणजे चालूच आहे वारी आज पवित्र दिवस वारीचा पंढरपूरचा पण या ठिकाणी आल्यानंतर जे भगवंताचे भगवत भक्त असणारे त्यांच्या मधुर म्हणीतून आपण या ठिकाणी श्रीमद भागवताचा श्रवण करीत आहात त्यांचे गुरुदेव पाठकजी महाराज शास्त्री मलकापूरकर आपण त्यांच्याकरता सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करायचं खूप सुंदर असं वातावरण सर्व गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन आपल्याला भगवत चरणामध्ये समर्पित करायचं कारण आल्यापासून खूप समाधान वाटतं मला बाबाजी या घराचा या परिवार लोखंडी परिवाराचं एक समाधान वाटतं काय संघटना असेल काय एकीकरण असेल त्यांचं एका अधिकाऱ्याने खालच्या अधिकाऱ्याकडे कामकाज दिलं त्या अधिकाऱ्याने कामकाज लिहिण्याकरता घेतल्यानंतर त्यांचा लहान मुलगा पडत आला म्हटले दादा मी तुम्हाला मदत करू का म्हटलं बाळ तू मला काय मदत करणार आहे वडिलांच्या लक्षात आलं मुलगा ऐकून घेणार नाही म्हणून वडिलांनी एक नकाशा होता भारताचा त्याच्या बारीक चिंध्या केल्या एका बाजूला टाकून दिल्या सांगितलं माझ्या नकाशाला लवकरात लवकर जोडून वडिलांना असं वाटलं की नकाशा सोडण्यामध्ये 2-3 तास लागून जातील तोपर्यंत आपलं कामकाज इथे आटपून घेऊ पण मुलगा एवढा बुद्धिमान निघाला की त्या मुलाने 5 मिनिटांच्या नकाशा जोडून आणला वडिलांनी विचार केला तर देशाचा नकाशा याच्यावर ते गाव आहे तालुका जिल्हा राज्य आहे असा देशाचा नकाशा म्हणून लवकरात लवकर कसा जोडला असेल विचारलं माझ्या नकाशाला तो कसा जोडला म्हटले बाबा त्याच्या पाठीमागे माणसाचं चित्र होतं पहिल्यांदा मी माणूस जोडला भारताचा नकाशा केव्हा जोडला गेला मला एक कळलं आणि तीच किंवा या परिवारातर्फे मला वाटते विठ्ठल विठ्ठल सुंदर असं वातावरण मेघाची मात्र कृपा तुमच्यावरती म्हणायला काही अडचण नाही असा मंद मंद असा पाऊस पडतोय अशा वातावरणामध्ये आमचे पाठक शास्त्री यांच्याकडून श्रीमद भागवत कथेचा आपण रसपान करीत आहात श्रीमद भागवत कथा का करायची वर्षी श्राद्ध निमित्ताने या पुण्यतिथी निमित्ताने काय करायचे जाता जाता त्याचा उल्लेख करण्याचा प्रयत्न करू सुंदर असं वातावरण आहे
आपण एक पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी म्हणून प्रत्येकाने हाताने टाळीने मुखाने देवाचे चिंतन करा. कीर्तनात कोणी झोपा काढू नका. कदाचित आपला शेजारी झोपला तर त्याला अधूनमधून चेक करा, कारण ती जबाबदारी तुमच्याकडे राहील. आणि म्हणून प्रत्येकाने आळस न करताना प्रभूचे चिंतन करा. रावणाने आपल्या भावाला जागा केले, 6 महिने झोपणारा त्याच्या भावाचं नाव काय? रावणाने त्या कुंभकर्णाला विचारलं, कुंभकर्णा तू झोपून काय केलं? कुंभकर्णाने मी झोपून काय केलं नाही, पण तुम्ही जागी राहून काय केलं? विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबांचा मी सेवे करताना म्हटलं, कारण वारी अतिशय महत्वाची 2 वारी आहेत, आषाढी आणि आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक देवटा शोभे वाळवंडी हो, एका जनाधाने आंबा उभी करे देवनी कटी हो, उदो बोला कृष्णाबाई माऊली जाओ. या 2 वाऱ्यात आषाढी आणि आषाढी निकट कार्तिकेचा आठवड परी दोन्हीच बाजार 2च बाजार आषाढी आणि कार्तिकी. आणि तो आषाढीच्या पर्वकाला निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबांचा मी सेवे करताना संत महात्म्यांचं जीवन जर अवलोकन केलं तर संत महात्म्यांच्या समोर एका प्रकारचे लोक कधीच येत नाही. प्रकाराचे दीना तुका म्हणे गेले जाना, तुका म्हणे गेले जाना, तुका म्हणे गेले जाना. प्रकाराचे दीना तुका म्हणे गेले जाना, तुका म्हणे गेले जाना. प्रकाराचे दिन तुका म्हणे केले जन. पहिला प्रकार तमोगुणी, रजोगुणी, तिसरा सतोगुणी. तमोगुणी लोक आवड न करता, रजोगुणी हत्या करता, सतोगुणी प्रतिज्ञा करतात. माणसाने जीवनामध्ये कोणाची आवड नाही करू नये, पण प्रसंग आला तर त्या ठिकाणी केल्याशिवाय राहू नये. भक्त प्रल्हादाने वडिलांचा त्याग केला, बिंबिसाराने स्वतःच्या भावाचा त्याग केला आणि भरताने असलेल्या आईचा त्याग केला. महाराजांचं प्रमाण प्रल्हाद जनक बिभीषण बंधू राज्यमाता निंदो भरती केली, राज्यमाता निंदो भरती केली. चरित्र आपण 7व्या स्कंदामध्ये महाराजांच्या मधुरवाणीतून आपण ऐकलं. बाप एवढा नास्तिक होता पण मुलगा असली जन्माला. कळाला बीज चांगला तर फळ वाईट येतं, कळाला फळ चांगला तर बीज वाईट येतं, कळाला बीजही वाईट त्याचं फळ भेटतं. फक्त श्लोक सांगतो पुढे जातो. धर्मान भागवतानिह भागवत धर्माचे त्याला सुसंस्कार लावले गेले. बाप नास्तिक होता पण मुलगा आस्तिक जन्माला आला. चला पुढे. बिंबिसाराने स्वतःच्या भावाचा त्याग केला आणि भावामध्ये कधी वैमनस्य नसावं. आज प्रत्येक खेड्यामध्ये परिस्थिती तुम्ही ग्रामीण भागामध्ये बघा, इंचभर बांधा करता लोकांचे म्हणणं चालू सध्या. एक भाऊ स्वतःच्या भावाच्या मानेमध्ये कुऱ्हाड टाकतो, एक जेल मध्ये जातो, एक वैकुंठाला जातो, बांध जागेवरती राहतो. हे नाही कळलं तर कुठे. दोघा भावांचा वाद तयार झाला. वाद तयार झाल्यानंतर एका भावाने गावामध्ये पंगत द्यायचे ठरवलं. बाईने सांगितलं सर्व गावाला जेवायला सांगा पण तुमच्या भावाला पंक्तीला सांगू. तुमचा भाऊ जर एवढा पंक्तीला तसेच आपली पंगत रद्द करा, कॅन्सल करा. त्याने सांगितलं की माझ्या भावाला मी पंक्तीला सांगणार नाही, पूर्ण गावाला त्याला जेवून द्यायचं. पूर्ण गाव जेवणाकरता उपस्थित आहे. स्वतःच्या भावाने स्वतःचा दरवाजा बंद केला, आपल्या परिवाराला त्याने आतमध्ये घेतलं. भावाची पंगत आहे, त्याच्या पंक्तीमध्ये विघ्न होता कामा नये. माफी मागून बोलतो. तुम्ही कदाचित आजारी पडलात ना, 50 रुपयाचे नारळ आणि 100 रुपयाचे सफरचंद घेऊन पाहण्याकरता पूर्ण गाव तुम्हाला दवाखान्यामध्ये. गावातला एकही व्यक्ती थांबू शकणार नाही, पण 500 रुपयाचे नोट खिशामध्ये टाकून बोलणार असेल त्याचं नाव भाऊ. भावा करता भाऊ 500 रुपयाचे थांबू शकतो. गावामध्ये पंगत मात्र सर्व गाव जेवण करून निघून जाते. स्वतःचा भाऊ विचार करतोय माझ्या भावाच्या गावात पंगत आहे. पूर्ण गाव जेवण करून निघून गेलं, दरवाजा बंद केला. स्वतःचा भाऊ स्वतःच्या भावाकरता जेवत नाही. रात्रीच्या 12 वाजता उठला, दरवाजा जे बाहेर पडला, आवाज दिला त्याने, बंधू मला सर्प दंश झाला. स्वतःच्या भावात एक शब्द पडले, माझा भाऊ संकटात सापडला. त्याला सर्प दंश झालाय. दरवाजाच्या बाहेर जाणार पडत स्वतःच्या भावाच्या कानावरती शब्द पडला, माझा भाऊ संकटात सापडलाय. दरवाजा खोलला, पत्नीने विचारलं कुठे निघालात? म्हटले माझा भाऊ संकटात सापडला, त्याला सर्प दंश झाला. म्हणे मरू द्या त्याला. म्हटले हो बाजूला, तुझा माझा संबंध भावा करता जाणं गरजेचं आहे.
स्वतःच्या भावाजवळ आल्यानंतर विचारलं त्याने, बंधू तुला कुठे सर्पदोष झाला? भावाने सांगितलं, मला सर्पदोष वगैरे झाला नाही, पण सकाळपासून तूही उपाशी मी उपाशी, आपण दोघे मिळून जेवण करू. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत रक्ताचं नातं तुटलं. विभीषणाचा ज्या दिवशी विभीषण रामप्रभूच्या शिबिरामध्ये दाखल झाला आणि रावणाच्या पराजयाला सुरुवात झाली. सुग्रीवाचार्य प्रभू रामचंद्राची ज्या दिवशी मैत्री जोडल्या गेली त्या दिवशी वालीचं मरण निश्चित ठरल्या गेलं. म्हणून भावामध्ये कदाचित अंतर होता का म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत. पण विभीषणाने स्वतःच्या फळाचा त्याग केला. देवा कर. तिसरं उदाहरण सर्वांना माहिती आहे, भरताने स्वतःच्या आईचा त्याग केला. जो जगताचा विश्वाचा मालक आहे त्याला माझे वनवासाला पाठवते, त्याकरता आईचा स्वीकार का करा? म्हणून पहिला मुलगा कोणता असेल तर आईचा त्याग करा, त्याचा नव्हे करते. प्रल्हाद जनक विभीषण बंधू राज्य माता निंदू भरते केली, पण आपण जगद्गुरु तुकोबाऱ्यास प्रतिज्ञा. रावणाने सुद्धा प्रतिज्ञा केली, खाला समुद्र गोड करेल, सुवर्णाला सुगंध आणेल आणि स्वर्गाला जाण्याकरता शिडी लावण्याचा प्रयत्न करेल. वैभव संपन्न राजा रावण इतका बुद्धिवान होता. रावण रामेश्वरला ज्यावेळेला लिंग स्थापन करण्याकरता भगवान बसले तर नेमका ब्राह्मण कोणता शोधाचा विद्वान, म्हणून त्यावेळेला त्यांना पहिलं नाव सुचलं रावणाचं. आणि रावणाच्या असते पूजा संपन्न झाल्यानंतर भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र रामेश्वरच्या पलीकडे शेतो तयार करतो. असा वैभव संपन्न राजा रावण एवढा श्रीमंत होता जगाच्या पाठवती. लंके माझे घरी ऐका ते किती, सांगत असे संख्या जैसे तैसे, 5 लक्ष घरी पाषाणाची देते, 7 लक्ष देते मिठी बंदी, कोटी घरी देते काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. पण जाताना रावणाबरोबर काहीच केलं नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये मनुष्य देह मिळाल्यानंतर आपण काहीतरी सत्कर्म करणं गरजेचं आहे. आज वडिलांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी कार्यक्रम करताना हा तुमचा कार्यक्रम व्हायला जाणार नाही, कारण तुम्हाला जे विद्वान माणसं लाभले आहेत ही मात्र भगवत कथा ज्या अर्थे तुमच्या घरात ऐका ना, याच्यातून संपूर्ण पुत्रदोषातून मुक्त होण्याचं साधन म्हणजे त्याचं नाव श्रीमद भगवत कथा, आणि ते आपण रसपान करतात. संपत्ती तुमचं व्हायला जाणार का नाही? अरे दान करत असताना हाताने जर दान केलं तर मरेपर्यंत हाताला कळता कमाले की माझ्याकडनं दान धर्म करणं. तुमच्या मुलाबाळाने तुम्हाला नाही खावलं तर ते चालेल, ज्या हाताने तुम्ही दान केलं ना तर मरते समय त्या हाताचा बोट जरी टाकलं तरी तुमची तृप्ती होईल. एवढी त्या दाना शक्तीने ताकद त्या नाही कळत सोडून. पण ज्या वेळेला माणसाकडे संपत्ती राहते, ज्या वेळेला माणसाकडे संपत्ती राहते त्यावेळेला त्याला देण्याची इच्छा होत नाही, ज्या वेळेला त्याला द्यावंसं वाटतं त्यावेळेला त्याच्या हातात काहीच नाही. म्हणून जीवनामध्ये सत्कर्म व्हायला जातात. म्हणून रावणाने योगा केला, त्याच्याबरोबर जाताना काहीच केलं नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही मुंबई. स्वतः भगवान आपली प्रतिज्ञा मागे घेतो, भीष्मापण केला खरा धनुर्धरा रक्षिले. पण ज्यांची वारी आहे ना, आळंदी ते पंढरपूर विश्वमौली ज्ञानोबा, ते तुमचा आमचा संसार नसून जगाचा संसार सुखमय करण्याची विश्वमौली ज्ञानोबा प्रतिज्ञा करत आहे. अवघा ते संसार सुखाचा करेन, अवघा ते संसार सुखाचा करेन, अवघा ते संसार सुखाचा करेन, अवघा ते संसार सुखाचा करेन. आनंद वाटेना तेरे लोक, आनंद वाटेना तेरे लोक, आनंद वाटेना तेरे लोक, आनंद वाटेना तेरे लोक. आये ना गे माये दया पंढरपुरा, आये ना गे माये दया पंढरपुरा, आये ना गे माये दया पंढरपुरा, आये ना गे माये दया पंढरपुरा. अवघाचे संसार सुखाचा करून आनंदी होईल तिन्ही लोक. आणि या संसारामध्ये सुख समाधान शांती मिळत नाही. लोकांच्या मागे एवढे उद्योग चालू सध्या, सकाळी दंत मंजन, रात्री झोपेत अमृतांजन लायपर्यंत लोकांच्या मागे उद्योग. झोपे सापडत सो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन रंगारी, असा मनसा सब गट व्यापी, कोई नहीं मल सुनारी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. या संसारामध्ये सुखी
समाधानी कोणी सांगतात? जो मी पाहिला तोही दुःखी सांगतो. त्याचा अभाव आहे त्याच्यामध्ये. अभाव तुमच्या लक्षणाला लग्न निश्चित लक्षात येईल. मुलगा एकाची मुलगी एकाची, बरोबर आहे ना? मुलगी आहे भीष्माचार्यांची, मुलगा हनुमंतरायांचा. मुलगी कोणाची? भीष्माचार्यांची, मुलगा हनुमंतरायांचा. दोघांचा विवाह. त्या विवाहाला जो मंडप लावला गेला होता, आपण श्रीमद भागवत कथेकरता मंडप दिला. हा मंडप नव्हता, आकाशाचा मंडप. त्या मंडपाला जे जे काम लावले गेले ते लोखंडी पाईप नव्हते, बांबून होते, सशाच्या शिंगाचे काम होते. आणि पक्वान जे जे तयार केले संपूर्ण पक्वान काशीच्या तुपात होते. गुलाबजाम, लाडू असे नसते, सर्व पक्वान काशीच्या तुपात. आणि पाण्याची योजना होती ते मूर्ख जळाचं पाणी पिण्यासाठी. आणि जेवढे लोक पंक्तीला आले तेवढ्यांना तोंडण होती आणि वाढणाऱ्यांना फक्त हात नव्हती. विठ्ठल विठ्ठल पण विश्व माऊली ज्ञानोबाने संपूर्ण जगाचा संसार सुखमय करण्याचे प्रत्येक अवघाचे संसार सुखाचा करीन. माफी मागून बोल. ज्ञानोबाने भिंत चालवली मान्य करू नका. रेडा बोलला मान्य करू नका. मांडे बांधे हे मान्य करू नका. आपल्या पितरांना जीव घातला तेही मान्य करू नका. पण विश्वमौली ज्ञानोबांच्या जीवनात फार मोठे क्रांती कोणते असेल तर जगापुढे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ठेवला. ही ज्ञानोबांच्या जीवनात फार मोठी क्रांती ऐका. त्या कालखंडामध्ये विश्वमौली ज्ञानेश्वर महाराजांना लोकांनी दगड मारले होते. आम्ही त्यांचा अभंग कीर्तना करता घेतो. लोक आम्हाला गुलाबजाम खाऊ घालतायत. ही आमची पुण्य नाही, आमच्या ज्ञानोबांचे पुण्य आणि त्यांचा वारीचा सुख. तुका म्हणे गाडी वैकुंठी सोहळा याये भूमंडळा कीर्ती माझी. पण काही काही लोक आडीत करत असतात. कर्कट टाकेतात. आडीत समजतात तुम्हाला? सरकार क्षेत्रात आडीत राहतात. एकाने ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यात आडीत केलं. विश्वमौली ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यामध्ये 15 लाख लोक पायदळ चालतात. त्यांचा जेवणाचा खर्च किती, नाश्त्याचा खर्च किती, चहा पाण्याचा खर्च किती, किती ट्रक आहेत, किती डिझेल लागत असेल त्यांना, किती गॅस अंड्या लागत असेल, काहीतरी त्याने कोट्यवधी रुपयाचं बजेट जाहीर केलं. आणि एवढे लोक जर एखाद्या धरणाच्या कामाला लागून गेले तो तालुका सुजलाम सुफलाम म्हणून जाईल. म्हटलं एवढं लोक इकडे वापरण्यापेक्षा जे भ्रष्टाचार आहे त्यांचे लोक वापर आपल्या देशाचा इतिहास बदलून जाईल. अरे काय माझ्या माऊलीच्या ज्ञानोबाचे जीव. जगामध्ये फार मोठे वैष्णव कोण असेल तर माझे माऊली. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठले नावे मुक्त केला. ज्ञानदान घडी श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले आले हरी देवी नाट. विश्वमौली ज्ञानोबा आहे जगाचा संसार प्रतिज्ञा करत. अवघाचे संसार सुखाचा करीन. संसारामध्ये सुख समाधान नाही बरं. कोणताच माणूस सुखी नाही. प्रत्येकाला असं वाटतं तो म्हणतो तुमचं बरं आहे, पण तो म्हणतो तुमचं बरं आहे. बरं तो काय पण खरी एकाचही नाही. एकाने मुंबई सारख्या सिटीत बूट आणा तो बूट घालून करायला लागला. दुसऱ्या दिवशी बिगर बुटाचा लोकांनी विचारलं का हो काय मुंबई सारख्या सिटीत बूट आणला आधी पास करता. तो म्हणे तुम्हाला चांगला दिसतोय पण कुठं चावतोय माझं मला माहितीये. तसा एकूण एकाचा संसार एकूण एकाला चांगला दिसतोय पण कुठं चावतो त्याचं त्याला माहिती. विठ्ठल विठ्ठल